1 स्टार्ट। हे बघा, ही कांदळवनाची झाडं आहेत. ही लिटरली ही इकडे त्यांनी कापलेली आहेत. ही एकच असं नाही आहे, हे तुम्ही बघाल ह्या ठिकाणी अजूनही इकडे सुद्धा ही कापलेली दिसत आहेत. ही बघा, ह्याची लाकडं वगैरे दिसत आहेत. ही झाडं, ही मोठी मोठी झाडं ही जी आहेत ही इकडे कापलेली दिसत आहेत. ह्या असा पूर्ण हा पट्टा सगळा हा कापलेला दिसतोय झाडांचा. त्याशिवाय हे इकडे बघा, हे इकडे मोठ्या प्रमाणात हे मोठं एक झाड आहे ह्या भागातलं. हे बघा, हे कापलेलं आहे पूर्णपणे. या ठिकाणी इकडे झाडं कापलेली दिसत आहेत तुम्हाला. हे लाकडं दिसत आहेत त्या ठिकाणी. ह्या ठिकाणी सुद्धा इकडे ह्याच्या फांद्या बिंद्या छाटलेल्या आहेत कुठे कुठेतरी, मला वाटतं. मी बघा, हे बघा ह्या भागामध्ये इकडच्या मोठ्या झाडांच्या ह्याच्या या ठिकाणी हे बघा, हे बघा, हे बघा, म्हणजे आहेत ती झाडं. तिकडे सुद्धा खाली फांदी छाटलेली दिसते, म्हणजे आहेत ती झाडं इकडे सुद्धा दिसते आहे. म्हणजे आहेत कांदळवनाची झाडं, ती कापलेली आहेत, छाटलेली आहेत. म्हणजे हा एकतर मुळात हा गुन्हा एकतर त्यांनी हा जो केलेला आहे, तर ह्या प्रकरणात आधी तात्काळ गुन्हा दाखल ह्यांच्यावरती, अधिकाऱ्यांवरती, ठेकेदारांवरती हा आधी केला पाहिजे आणि त्यांना तात्काळ सेवेतून निलंबित केलं पाहिजे. हे बघा, इकडे अजून एक इकडे सुद्धा हे किती मोठं त्यांनी इकडे फांद्या कापलेल्या. हे बघा, हे किती त्यांनी ह्या मोठमोठ्या फांद्या ह्या झाडं कापलेली आहेत. झाडांच्या फांद्या पण ह्यांनी तोडलेल्या आहेत. ह्या ठिकाणी इकडे हे डेब्रिज आणि काहीतरी टाकलेलं दिसतं. इकडे आग लागलेली दिसते. ह्याच्यामुळे सुद्धा अनेक इकडची असोसिएट झाडं आहेत ही इकडे जळालेली दिसत आहेत. म्हणजे ही जागा मीरा भाईंदर महानगरपालिका, इकडचं पोलीस प्रशासन, महसूल विभाग आणि वन विभाग ह्यांची जबाबदारी आहे. त्याशिवाय इकडच्या स्थानिक नगरसेवकांची पण जबाबदारी आहे, इकडच्या स्थानिक आमदारांची पण जबाबदारी आहे. कारण ते सुद्धा लोकसेवक आहेत आणि त्यांनासुद्धा न्यायालयाचे आदेश पाळणं आणि कायदे नियमांचं पालन करणं आणि कुठे उल्लंघन होत असेल तर त्याच्यावर कारवाई करायला लावणं ही त्यांचीसुद्धा जबाबदारी आहे. त्याच्यामुळे हे सगळं ह्या सगळ्यांच्या संगनमताने हे सगळं कारस्थान सगळं केलं जातं आहे आणि नैसर्गिक जे कांदळवन आहे ते नष्ट करायचं आणि त्या ठिकाणीच भूखंड तयार करून पुन्हा नवीन आम्ही नुकसान भरपाई म्हणून कांदळवनाची रोपं लावली, लागवड केली हे दाखवायचं. हा अतिशय हा मोठा घोटाळा आहे आणि ह्या निमित्ताने हा समोर आलेला आहे. हे बघा, हे बघा, हे मुळासकट आहे बघा. हे किती मोठं झाड कापलंय बघा यांनी कांदळवनाचं. हे बघा, हे हलत पण नाहीये, म्हणजे ह्याची मूळ कांदळवन झाडं कापलेले आहेत. आदित्य ठाकरे. अध्यक्ष महोदय, वर्सोवा भाईंदर हा जो काही जोड रस्ता होत आहे त्याच्यासाठी 45,000 मॅनग्रोव्ह कापले जाणार आहेत आणि असं ऐकलं जात आहे की 13,70,000 मॅनग्रोव्ह ह्याचं ट्रान्सप्लांटेशन होणार आहे. पण अध्यक्ष महोदय, सत्य परिस्थिती ही आहे की सर्वे नंबर 342 मध्ये भाईंदरमध्ये जिथे ट्रान्सप्लांटेशन होणार आहे तिथे खरं तर जागाच नाही आहे आणि वन खात्याचे लोक वनमंत्र्यांची, कोर्टाची, सरकारची आणि आमची सर्वांची दिशाभूल करत आहेत. आता असंही कळण्यात येते की चेन लिंक फेन्सिंग नाही आहे, तिकडचे मॅनग्रोव्ह कापले जातात कारण त्यांना नवीन मॅनग्रोव्ह लावतात असं दाखवतात. माझी मागणी ही राहील की पहिली गोष्ट म्हणजे 45,000 मॅनग्रोव्ह जे कापले जातात त्याच्यावर पाबंदी लावून ते थांबवावं काम, कोर्टाची आणि आपल्या सरकारची दिशाभूल करू नये. आणि तिसरी गोष्ट म्हणजे खरी परिस्थिती बघण्यासाठी आम्हाला एक जॉईंट असेंब्लीचे सर्व पक्षीय समिती तिथे नेऊन जी सत्य परिस्थिती आहे ती दाखवावी, आपल्या माध्यमातून मी विनंती करतो.